पुण्याच्या LFI या संस्थेकडून संगमनेर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेले अभिजित बाळासाहेब पाटील, वय वर्ष 37, राहणार शिरपूर, जिल्हा धुळे, हल्ली राहणारा देवाचा माळा संगमनेर, यांचा मृतदेह संगमनेर खुर्द शिवारातील गंगामाई घाटासमोरील प्रवरा नदी पात्रामध्ये वाहून येत असताना आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पाटील यांनी आत्महत्या केली की त्यांचा घातपात करण्यात आला याविषयी पोलीस तपास करत आहेत. संगमनेर शहरामधील देवाचा माळा परिसरात अभिजित पाटील हे पत्नी अर्चना आणि मुलगा अर्चित यांच्यासह वास्तव्यास होते. गेल्या 2 ते 2.5 वर्षांपासून संगमनेर पंचायत समितीच्या शिक्षण विभागामधील ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षक म्हणून ते कार्य करत होते. गुरुवारी सकाळी 10:30च्या सुमारास ते कामावर जात असल्याचं आपल्या पत्नीला सांगत घराबाहेर पडले. मात्र दुपार झाली ते घरी न परतल्यामुळे दुपारी जेवणासाठी न आल्यामुळे पत्नी अर्चना यांनी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल बंद असल्याचं आढळून आलं. कार्यालयामध्ये चौकशी केली असता ते त्या दिवशी कामावर आले नसल्याचं कार्यालयामधील सहकाऱ्यांनी सांगितलं. त्यानंतर नातेवाईकांनी सर्वांच्या सहकार्याने सर्वत्र शोध घेण्यात आला, मात्र काहीही ठावठिकाणा लागला नाही. दरम्यान पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर कासारा दुमाला शिवारातील प्रवरा नदीच्या मोठ्या पुलाजवळ त्यांची दुचाकी स्कूटी आढळून आली आहे. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांचा संशय जास्तच बळावला. रविवारी सकाळी 7:30च्या सुमारास संगमनेर खुर्द शिवारामधील गंगामाई घाटासमोरील प्रवरा नदीमध्ये सुमारे 30 ते 35 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला. ही माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक समीर बारावकर हे आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढत उत्तरीय तपासणीसाठी घोलेवाडी ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला. त्यानंतर पत्नी अर्चना पाटील आणि इतर नातेवाईकांना पोलिसांनी मृतदेह दाखवला असता हा मृतदेह अभिजित पाटील यांचा असल्याची खात्री पटली. उत्तरीय तपासणीनंतर दुपारी 2 ते 2:30च्या सुमारास मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अभिजित पाटील यांनी प्रवरा नदीच्या पुलावरून आत्महत्या केली की त्यांचा घातपात करण्यात आला याविषयी तर्कवितर्क सुरू असून या प्रकरणाचा सखोल तपास संगमनेर शहर पोलीस निरीक्षक समीर बावरकर स्वतः करत आहेत. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षणे, संगमनेर.